नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये। आज आपण इथे दोन स्टॉकचा अभ्यास करणार आहोत। तर जसं स्टॉक ओपन केल्यानंतर किंवा त्याचा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं आहे, त्यापासून ते त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे किंवा त्याचं रिव्हर्सल कसं होतंय किंवा त्याचा मार्ग कसा बदलतोय याच्या सगळ्याकडे लक्ष किंवा त्याचे सिग्नल कसे मिळतात याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता मी investing.com वरती टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअरचा चार्ट उघडलेला आहे किंवा स्टॉकचा चार्ट उघडलेला आहे। इथे वरती बघाल तर 1 डे आहे, म्हणजे प्रत्येक कॅन्डल ही 1 दिवसाची आहे किंवा 1 डे टाइम फ्रेम निवडलेली आहे। समजा त्या जागेवर मी 1 आवर केलं तर 1 आवर हा ब्ल्यू मध्ये दिसतोय आणि प्रत्येक कॅन्डल ही 1 आवरची आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। तिथे जर समजा मी 1 वीक सिलेक्ट केलं तर प्रत्येक कॅन्डल ही 1 वीकची आहे, हे तुम्हाला लक्षात येईल। आता मी इथे परत 1 डे सिलेक्ट करतो। आता ही प्रत्येक कॅन्डल जी आहे ती एका दिवसाची आहे, हे तुम्हाला लक्षात येईल। आता मागच्या वेळेस आपण एक पण बघितलं होतं की मूव्हिंग ॲव्हरेज, तर इथे मूव्हिंग ॲव्हरेज आपण टाईप करूया। मूव्हिंग ॲव्हरेज मी टाईप केलं। मूव्हिंग ॲव्हरेज टाईप केल्यानंतर इकडे त्याचे डिटेल दिसत आहेत, तर आपण इथे परत सेटिंगमध्ये जाऊया आणि इकडे आपण 20 डेज सिलेक्ट करूया। 20 डेज सिलेक्ट केल्यानंतर थोडं आपण या निळ्या लाईनचं जाडी वाढवूया, म्हणजे ती जरा व्यवस्थित जाड दिसून येईल। आता ही ओके केलं। ही जर 20 डेजची मूव्हिंग ॲव्हरेज आहे, तिथे आपण त्याला तात्पुरती बंद करू शकतो किंवा शो किंवा हाईड करू शकतो। आता मी सध्या हिला हाईड करतो। आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड आहे की अप ट्रेंड आहे की साइडवेज ट्रेंड आहे। आता आपण पहिल्यांदा या चार्टच्या ज्या कॅन्डल आहेत तर त्याचे हाय आणि लो आहेत ना, ते एकत्र जुळूया, म्हणजे आपल्याला कळेल की त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे। आता मी ब्रश सिलेक्ट केला, हा ब्रश सिलेक्ट केला, याचा समजा आपण कलर इथे रेडमध्ये करूया आणि त्याची जाडी आहे ना ती मॅक्झिमम ठेवूया, ही मॅक्झिमम जाडी ठेवू। हा इथे हाय आहे तर हाय सिलेक्ट केला, परत लो, परत हाय, 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 परत लो आणि परत हाय आणि परत लो। जर तुम्ही या व्यवस्थित लाल लाईनकडे बघाल तर तुम्हाला कळेल की या स्टॉकमध्ये उतरणाऱ्या पायऱ्यासारखा ट्रेंड दिसतोय आणि उतरण्यासारखा ट्रेंड म्हणजे त्याला डाऊन ट्रेंड असं म्हणतात। म्हणजे त्या स्टॉकमध्ये पडझड झालेली आहे, त्या स्टॉकमध्ये किंमत पडत आहे, उतरत आहे, हे आपल्याला या स्टॉकमध्ये दिसतंय। समजा आपल्याला या स्टॉकमध्ये बाईचा कॉल करायचा आहे, म्हणजे या स्टॉकमध्ये आपल्याला खरेदी करायचं आहे, तर हा स्टॉक खरेदी आपण केव्हा करू शकतो, जेव्हा त्या स्टार्टमध्ये खरेदी करणाऱ्या लोकांची ताकद जास्त दिसेल तेव्हा करू शकतो, म्हणजेच बुलिश पॉवर दिसत असेल तरच करू शकतो। आणि आता तर या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड दिसतोय, तर आपल्याला काय करायला लागेल, तर जेव्हा डाऊन ट्रेंड संपतोय आणि त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड चालू होतोय किंवा अप ट्रेंड चालू झाल्याची चिन्ह दिसत आहेत, तेव्हा आपण या स्टॉकमध्ये खरेदी करू शकतो। आता आपल्याला तेच बघायचं आहे की या स्टॉकमध्ये अप ट्रेंड चालू होणार आहे की नाही होणार आहे। आता याच्यामध्ये जे विक्री करणारे लोक होते किंवा बिअरिश लोक होते, जे स्टॉक पाडत होते, त्यांची ताकद संपली की नाही हे बघायचं आहे। तर ते कसं ओळखायचं तेच आपण या स्टॉकमध्ये बघतोय। आता तुम्हाला माहित असेल की कुठल्याही स्टॉकमध्ये समजा हा खाली पडला, परत वर गेला, परत खाली पडला, परत वर गेला, परत खाली पडला, परत वर गेला, परत खाली गेला, परत वरती गेला, हे जे उतरणाऱ्या पायऱ्यासारखे जे तुम्हाला दिसतोय मी काढलेला डाऊन ट्रेंडचा चार्ट, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे माहित होतं की या स्टॉकमध्ये नेहमी हा इकडे जो मी ते ब्लॅक करतो जरा किंवा ग्रीन करतो, हा जो आहे तो हाय आहे, हा दुसरा हाय आहे, हा तिसरा हाय आहे, हा चौथा हाय आहे, हा 5वा हाय आहे। याच्यामध्ये हे जे हाय आहेत ते लोअर हाय आहेत, म्हणजे पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय हा कमी किमतीचा आहे। तसंच यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे लो आहेत, तर हा पहिला लो आहे, त्याच्यापेक्षा हा दुसरा लो कमी किमतीचा आहे, हा तिसरा लो त्याच्यापेक्षा कमी किमतीचा आहे, हा चौथा लो
परत त्यापेक्षा कमी किमतीचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस स्टॉक पडताना हा खालच्या वेळ मागच्या लोला पाडतो, मागच्या लोला तोडतो, मागच्या लोला तोडतो, मागच्या लोला तोडतो. म्हणजे प्रत्येक लो हा आहे तो पुढच्या फॉर एक्झाम्पल समजा यामध्ये बघितलं तर मी आता इथे हॉरिझॉन्टल लाईन काढतो. समजा हा याचा लो आहे, लो म्हणजे आपण सपोर्ट लाईन काढली. आता पुढचा एक लो मी आणखीन सगळ्यात शेवटचा समजा हा आहे, हा सगळ्यात शेवटचा लो आहे. या लाल लाईन मधलं मी सांगतोय. या लाईन मध्ये जर बघितलं तर पहिला जो लोला आहे तो पुढच्या वेळेस स्टॉकने तोडलाय आणि खाली तयार झालाय. म्हणजे याचा असा अर्थ होतो की त्या ठिकाणी बिअरिश लोकांची ताकद अजून पण आहे. इकडच्या शेवटच्या लोकडे आपण गेलो तर शेवटच्या लोला पण इकडे तोडलेला आहे. म्हणजे जेव्हा पण त्या स्टॉकमध्ये शेवटचा लोह तुटला जातो किंवा तोडला जातो याचा अर्थ त्याच्यामध्ये अजून त्या लोकांची म्हणजे त्या बिअरिश लोकांची ताकद अजून आहे. मग या बिअरिश लोकांची ताकद कधी कमी होऊ शकते किंवा कसं ओळखायचं या बिअरिश लोकांची ताकद कमी झाली आहे, तर ते आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगतो. आता लक्षात ठेवा की जेव्हा पण डाऊन ट्रेंड होतो तेव्हा नेहमी लोअर लो तयार होतात आणि लोअर हाय तयार होतात. म्हणजे प्रत्येक वेळेस स्टॉक हा मागच्या हायपेक्षा कमी किमतीमध्ये वरती जातो आणि शेवटची जी किंमत असते ही किंमत प्रत्येक वेळेस तोडली जाते आणि नवीन लो किंवा नवीन कमी किंमत तयार होते. म्हणजे मागची जी कमी किंमत तो जो भाव मिळाला होता त्यापेक्षा पुढच्या वेळेस त्या स्टॉकच्या ट्रेंडमध्ये कमी भाव मिळत जातो, म्हणून त्याला डाऊन ट्रेंड असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल मी असं समजून जातो की परत हा डाऊन ट्रेंड चालू झाला आहे. हाय, परत लो, परत लोअर लो, परत लोअर हाय, परत लोअर लो, परत लोअर हाय. पण नंतर हा लोला तोडलंच नाही, परत लोला तोडलंच नाही, परत लोला तोडलं नाही आणि परत स्टॉक वरती तयार झाला आणि परत गेला, परत वरती तयार झाला, वरती. याचा असा अर्थ होतो की शेवटचा जो लो आहे समजा ह्या लाईनच्या वरतीच हा स्टॉक आहे. बघायला गेलं तर या शेवटच्या लोला त्या स्टॉकनी तोडायला पाहिजे होतं. म्हणजे पुढच्या वेळेस ही लाईन अशी असायला पाहिजे होती किंवा ही इथून झाली तर ही अशी खाली पडायला पाहिजे होती, पण ती न पडता तो स्टॉक वरती गेला. या पॉईंटला आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे या पॉईंटला की इथे त्या स्टॉकमध्ये असणारी किंमत पडली नाही गेली, उलटी वरती गेली. त्या स्टॉकमध्ये किंमत खाली न पडता त्या स्टॉकची किंमत वाढतच गेली. याचा असा अर्थ होतो की हा डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये असणाऱ्या लोकांची ताकद संपलेली आहे आणि नवीन अप ट्रेंड तयार झाला आहे. आणि नवीन अप ट्रेंड म्हणजे त्या ठिकाणी आपण खरेदीची ताकद वाढलेली आहे आणि तिकडे खरेदी करणाऱ्या लोकांची ताकद वाढलेली आहे. तर आपण त्या स्टॉकमध्ये आता जी खरेदीची किंमत आहे किंवा बायची कॉल आहे किंवा खरेदी करायची गोष्ट आहे किंवा खरेदी करण्याची इच्छा आहे ती दाखवू शकतो किंवा त्या स्टॉकमध्ये बायची एंट्री करू शकतो, हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे मी सगळं डिलीट करतो. आता हे मी सगळं डिलीट केलेलं आहे. आता आपण आपल्या ज्या पुढच्या स्टॉकमध्ये आहे जे टाटा टेक्नॉलॉजीचं स्टॉक आहे त्याच्यामध्ये काय बघायचं, सगळ्यात लोअर लो कोणता आहे. तर आता लोअर लोच्या ठिकाणी आपण एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया. आता सगळ्यात लोअर लो आहे तो इकडे आहे. मग आता समजा मी इथे हॉरिझॉन्टल लाईन काढली, ग्रीन कलरची का काढली, कारण आपण सपोर्टला नेहमी ग्रीन कलर देतो. आता या स्टॉकमध्ये काय व्हायला पाहिजे होतं, जेव्हा तो स्टॉक खाली पडत आला. आता मी इथे ब्रशचा उपयोग करतो आणि रेडचा उपयोग करतो. समजा हा स्टॉक खाली पडला, वरती गेला, 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 परत खाली पडायला पाहिजे होतं त्याने, पण तो पडला का, इथे नाही पडला. त्याच्या विरुद्ध काय झालं, इथे जो खाली पडायला पाहिजे होता तसं न होता तो स्टॉक वरती गेला. बरं, आता वरती गेला तर मग आपण एंट्री कुठे करायची, तर एंट्री कुठे करायची तेही तुम्हाला सांगतो. जो सगळ्यात शेवटचा हाय आहे, म्हणजे हा सगळ्यात शेवटचा हाय आहे या स्टॉकमध्ये, तर तिथे मी एक लाईन काढली. आता या ग्रीन लाईनला आपण रेड लाईन बनवूया, कारण हा शेवटचा हाय आहे. शेवटचा लो आहे तिथे ग्रीन लाईन, कारण तो सपोर्टचं काम करतो. शेवटचा हाय आहे तिथे रेड लाईन करूया, तिथे रेजिस्टन्सचं काम करतो. म्हणजे हा शेवटच्या वेळेस या ठिकाणी त्याला रेजिस्टन्स मिळाला होता,
त्या रेजिस्टरला तो तोडू नाही शकला आणि परत त्या स्टॉकमध्ये खाली पडझड झाली आणि पुढच्या वेळेस जेव्हा तो स्टॉक वरती झाला पण त्या वरती गेल्यामुळे त्या ठिकाणी एका मोठ्या ग्रीन कॅन्डलनी या रेजिस्टरला तोडलेलं आहे। हे तुम्हाला लक्षात येते का? बघा इथे मोठी ग्रीन लाईन आहे, ही मोठी ग्रीन लाईन, ग्रीन कॅन्डल म्हणजे काय आहे, तिकडे जवळपास एक 70 to 80% ही मारूबाजू सारखी आहे, थोड्या विक्स इथे दिसत आहेत आणि एवढी मोठी कॅन्डल आहे, त्याने ब्रेक केलाय, त्यानंतर तिथे थोडी पडझड झाली आहे, पण या रेजिस्टंट लेवलला किंवा या रेजिस्टंटच्या लाईनला बिलकुलही तोडलेलं नाही। परत तो स्टॉक त्या ठिकाणावरून वरती जातोय, थोडं इथे वरती जातो, इथे टच करायला आला पण तिकडून तो वरती गेला, परत आता खाली पडतोय पण तो ही लाईन तोडणार नाहीये। म्हणजे जेव्हा ही स्टॉक हा खाली पडतोय आणि या किमतीच्या जवळ येतोय तर या ठिकाणी जर किंमत तुम्ही बघाल, मी परत इकडे कर्सर पुढे पुढे नेतोय आणि हे रेड लाईनचं रेड इथे किंमत दिसते बघा 1043, ही 1043.98 ही जी किंमत दिसते ती ह्या लाईनची आहे। ती लाईन समजा मी खाली घेतली तर त्याची 1.27 किंमत दिसते, पण आपल्याला इथे हायच्या तिथे मार्क करायचं आहे, मग हायच्या तिथे बरोबर नेऊन ठेवलं त्याची किंमत होते 1044.6, म्हणजे 1040च्या आसपास या स्टॉकचा हाय होता शेवटचा आणि त्याला ब्रेक केलंय। त्यामुळे या स्टॉकच्या किमतीच्या जवळ, या ज्या रेजिस्टंट लेवलच्या जवळ, रेजिस्टंट लाईनच्या जवळ आपल्याला खरेदी करायचं आहे, कारण इथून तो स्टॉक खाली पडणार नाही, कारण इथे बुलिश लोकांची ताकद वाढलेली आहे आणि यांनी हा शेवटचा जो हाय आहे तो तोडलेला आहे। म्हणजे परत हा स्टॉक जर खाली पडला, असा खाली पडला, तो इथून परत वरती जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचा जो पुढचा हाय आहे तो हाय आहे त्याचा, आणि तो हाय जो आहे तो स्टॉक परत तोडणार आहे। म्हणजे हा परत गेला स्टॉक वरती, परत आला, परत गेला असं या स्टॉकमध्ये दिसतंय। म्हणजे तुम्हाला कळालं असेल की या स्टॉकमध्ये मला दाखवायचं काय कारण आहे, की या स्टॉकमध्ये पुढची घडामोड कशी होणार आहे हे आपल्याला याच्यावरून दिसतं। आता समजा असं झालं की या स्टॉकमध्ये आपल्याला जसं वाटतंय, मी पहिल्यांदा हे सगळं डिलीट करतो, रिमूव्ह करतो आणि परत पहिल्यासारख्या या खालची लाईन, ही जी खालची लाईन आहे ग्रीनवाली ती काढतो आणि वरची जी लाईन आहे रेडवाली, ही रेडवाली एक लाईन काढतो आणि त्याचा वरची पण एक रेडवाली लाईन काढतो ज्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टंट दिसतं। आता ह्या रेजिस्टंट लाईनला तोडलं म्हणून आपण इथे एंट्री करू शकतो आणि याच्या वरती तो आणखीन जाणार आहे असं आपलं एक ॲनालिसिस आहे। पण समजा हा स्टॉक असा वरती न जाता, असा समजा वरती जाणार आहे असं आपल्याला वाटतंय, असं वरती जाणार आहे हा स्टॉक असं वाटतंय, पण समजा तो स्टॉक वरती न जाता खाली पडला तर काय करायचं, तर या रेड लाईनच्या तिथे आपण बाय करतोय, तर या रेड लाईनला जर तोडलं त्या स्टॉकनी त्या दिवसाच्या कॅन्डलमध्ये, म्हणजे दिवसाच्या सगळ्यात शेवटी याच्या रेड लाईनच्या खाली कॅन्डल तयार झाली, तर त्या कॅन्डल म्हणजे आपला तो स्टॉप लॉस झाला। स्टॉप लॉस म्हणजे इथून तो स्टॉक आहे तो खालीच पडणार आहे, वरती जाणार नाहीये, त्यामुळे आपला छोटासा लॉस बुक करून तुम्ही या स्टॉकमधून बाहेर पडू शकता। म्हणजे ही जी बाईंगची लाईन आहे त्याच्या खालीच थोडं आपलं सेलिंगची लाईन सुद्धा असायला पाहिजे। बाईंगची लाईन म्हणजे काय की आपण हे ग्रीन लाईन काढली आहे, याप्रमाणे हा स्टॉक पुढे जाणार आहे किंवा त्याची किंमत वाढणार आहे, हे आपण या टेक्निकल अनालिसिस प्रमाणे आपण अनुमान करतोय की बाबा स्टॉक असा वरती जाऊ शकतो, जसं या लाईनमध्ये दाखवलं त्याप्रमाणे। पण त्या स्टॉकनी तशी गती किंवा तसा अप ट्रेंड पाळला नाही किंवा नियम पाळला नाही, समजा तो स्टॉक असा खाली पडला तर आपण त्या स्टॉकमध्ये लॉसमध्ये जातोय हे आपल्याला दिसतंय। मग तो लॉस बुक कसा करायचा किंवा कधी करायचा, तर ही जी ट्रेंड लाईन ही जी रेजिस्टंट लाईन काढली आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिसते की 1043, म्हणजे जर त्या दिवशी जी कॅन्डल 1043च्या खाली क्लोज झाली किंवा रेड कॅन्डल क्लोज झाली या लाईनपेक्षा खाली, तर याचा असा अर्थ होतो की त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड तर येणार होता, पण कुठल्या तरी कारणामुळे त्या स्टॉकमध्ये सेलिंग अजून चालू झाली आहे, म्हणजे आपल्याला पटकन निघायला पाहिजे थोडासा लॉस बुक करून।
यामध्ये आणखी जास्त वेळ थांबणार, तो शेवटचा लो पण तोडेल, म्हणजे हा जो 975चा लो आहे त्याचा तोही लो तोडेल आणि आपल्याला मोठा लॉस होईल. म्हणून या किमतीच्या किंवा या रेड लाईनपेक्षा खाली जर कुठली कॅन्डल क्लोज झाली किंवा त्याचा क्लोज असेल तर यातून आपण स्टॉक लॉसमध्ये विकून बाहेर निघणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण पुढे आपल्याला जास्त लॉस होणार आहे. इथे विकलं तर कमी लॉस होणार आहे आणि कमी लॉसच्या गोष्टीला किंवा तो स्टॉप लॉस जो आहे किंवा कमी लॉस आहे त्यालाच आपण मार्केटमध्ये स्टॉप लॉस असं म्हणतो. याची पण माहिती मी तुम्हाला नंतर थोड्या दिवसांनी सांगेनच, पण तुम्हाला हे कळालं असेल की याला स्टॉप लॉस वगैरे का म्हणतो ते. आता आपण पुढच्या स्टॉकमध्ये जातो आहे. तर पुढचा स्टॉक हा आवाज फायनान्शियलचा चार्ट ओपन करतो. आपण त्याला कॅन्डलचं रूप देऊया. आता तुम्ही या चार्टकडे बघाल तर जसं आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो की ट्रेंड पाहतो. तर हा जो शेवटचा त्याचा ट्रेंड आहे तो तर मी आता रेड लाईननी काढला. तर हा हाय आहे, परत लो आहे, परत हाय आहे, परत लो आहे, परत लो आहे, परत हाय 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 आहे, परत लो आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल की हा उतरणाऱ्या पायऱ्यासारखा दिसतोय. म्हणजे या स्टॉकमध्ये हाय लो हाय लो हाय लो हाय लो हाय लो असं दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये डाऊन ट्रेंड आहे. समजा आपल्या याच्यामध्ये बाईंगची पोझिशन घ्यायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे ते म्हणजे त्या स्टॉकमध्ये जो सगळ्यात शेवटचा लो आहे आणि सगळ्यात शेवटचा हाय आहे तर तिथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. आता समजा आपल्याला सगळ्यात लो हा इथे दिसतोय, तर इथे लो दिसतोय तर त्याला ग्रीन लाईन करायची आहे. ते ग्रीन लाईन थोडी पातळ दिसते तर आपण याची जाडी बघूया. याला जाड बनवलं, ठीक आहे. आणि जो शेवटचा त्याचा लो हाय आहे, जो हा शेवटचा हाय आहे, समजा मी हा शेवटचा हाय बघितला, या लोचा शेवटचा हाय हा आहे, या लोचा पण शेवटचा हाय हाच आहे. मग इथे आपण एक रेड लाईन काढली. आता ही येल्लो ग्रीन आहे तर त्याला आपण रेड बनवूया. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे, तरी पण मी एक्सप्लेन करतो. आता परत आपण ह्या ब्रशकडे जाऊया. इथे आपल्याला दिसतोय इथे हाय आहे, परत लो आहे, परत हाय, परत हा लो, परत हाय, परत लो, परत हाय, परत लो. आता हा जो शेवटचा लो आहे बघायला गेलं तर हा तोडायला पाहिजे होता. म्हणजे तोडल्यानंतर परत लो, परत हाय, परत लो असं याचा डाऊन ट्रेंडचं गणित होतं. पण तसं घडताना दिसत नाही. तर घडताना काय दिसतंय, तर इथे आता आपल्याला शेवटच्या लोला तोडलेला नाही, उलटा स्टॉक वरती गेला, परत लो बनवला, परत हायर हाय बनवला, परत लोअर हाय बनवला, परत हायर हार बनवायला पाहिजे, परत लोअर लो बनवायला पाहिजे, परत हायर हाय बनवायचे, लोअर लो असं बनवायला पाहिजे. तर या स्टॉकमध्ये तुम्हाला सगळं दिसून येतंय की काय होतंय. इथे आपण थोडं रेड लाईन करूया त्याला, म्हणजे आपल्याला कळेल. दादा इथे सिलेक्ट केलं, इथे रेड लाईन बनवली. ॲक्च्युली ही पद्धत अशी होती की हा डाऊन ट्रेंडमध्ये जायला पाहिजे आणि पण तसं झालं नाही, कारण त्याने लोअर लोला तोडलं नाही आणि लोअर लोला न तोडता त्याने परत हाय बनवला, परत लो बनवला, परत हाय बनवला. पण ह्या हायनी इथे बघाल तर जो शेवटचा हाय होता तो तोडला गेलेला आहे आणि त्यानंतर तो परत स्टॉक इथं आलेला आहे. आता बघायला गेलं तर त्याने हा स्टॉक परत ह्या जेव्हा रेड लाईनला तोडेल किंवा रेड लाईनला वरच्या वरती जाईल तेव्हा त्या स्टॉकमध्ये बाईंगची पोझिशन येणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे आणि कधी स्टॉक बाय करायचा आहे, कधी सेल करायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी ती रेड लाईन तोडली जाते तेव्हा त्या ठिकाणी म्हणजे रेजिस्टन्स लाईन तोडली जाते त्यावेळेस असणारी कॅन्डल आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची असते, जी ब्रेक करते. आणि त्यानंतर त्या ठिकाणी ती रेड लाईनच्या आजूबाजूला जेव्हा ट्रेडिंग चालू होतं तेव्हा त्या गोष्टीवर वॉच ठेवायचा आहे. तो स्टॉक काय तिथे रिॲक्ट करतोय, कसा रिस्पेक्ट करतो त्या लाईनला, आणि त्यानंतर तिथे बाईंगची पोझिशन घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला या दोन स्टॉककडून हे लक्षात आलं असेल की आपण या ठिकाणी जेव्हाही आपण
रेजिस्टन्सनी हा सपोर्टची विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणचा रेजिस्टन्स तोडणं महत्त्वाचं आहे. आता इकडे मुव्हिंग ॲव्हरेजचं काय रोल आहे का ते पण बघून घेऊया. आता ही मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्टचं काम करते. आता हा जर रेड लाईन आहे ती या ब्ल्यू लाईनला सपोर्टपर्यंत आली आणि परत स्टॉक समजा इथून खाली आला आणि इथून वरती गेला तर समजून जायचं की तिकडे आपल्याला इथे एक चान्स आहे जिथे आपण बाय करू शकतो. म्हणजे कुठल्या लेवलला 1809 या लेवलला आपण बाय करू शकतो, कारण ही जी 20ची मुव्हिंग ॲव्हरेज आहे तिथून त्याने रिस्पेक्ट करून वरती आला आणि तो स्टॉकमध्ये बाईंग पोझिशन आपण घेऊ शकतो. कारण हे जे लोअर लो बनवायला पाहिजे होते या स्टॉकने ते बनवायचं बंद केलं आहे आणि हायर हाय बनवायचं चालू केलं आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये अपट्रेंड येणार आहे आणि जोपर्यंत आपल्याला सेलिंगची पोझिशन किंवा शेवटचा लो तुटत नाही तोपर्यंत आपल्याला तो स्टॉक विकायचा नाही आहे आणि ही रेड लाईन हा त्याचा नेहमी स्टॉप लॉस राहणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू.